88 ला ही कंपनी ही अप्पासाहेब पवारांनी सुरू केले, म्हणजे माझे आजोबा. नंतरच्या काळात माझे वडील 2000 च्या आसपास या कंपनीमध्ये लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्याही आधी काही वर्षांपूर्वी असेल. त्यानंतर 2007 पासून या कारखान्यामध्ये मी लक्ष द्यायला सुरुवात केली. या कंपनीमध्ये आता 8,500 कामगार आणि कर्मचारी हे काम करतात. म्हणजे कुटुंब सकट जर संख्या घेतली तर 50,000च्या आसपास या कंपनीवर अवलंबून डायरेक्टली असणाऱ्या लोकांची संख्या जाते. कॉन्ट्रॅक्ट लेबर, शेतकरी जे पोल्ट्रीशी निगडीत आहेत, H&T वर्कर्स घेतले, उत्पादक घेतले, तसंच काही छोट्या मोठ्या कंपनीकडनं आम्ही ज्या वस्तू खरेदी करतो, तसंच आपली जी दुकानं आहेत, तर हा आकडा 3-3.5 लाखाच्या आसपास जातो. म्हणजे या कंपनीकडनं फक्त राजकीय दृष्टिकोनातून जर काही लोक बघत असतील तर त्यांना मला सांगायचंय की तुम्ही 3.5 लाख लोकांच्या कुटुंबाशी तिथं खेळ करू शकता. जेव्हा केव्हा पूर आला, दुष्काळ पडला, तेव्हा तेव्हा बारामती ॲग्रोली पुढाकार घेऊन जेवढं जमेल तेवढी मदत तिथे असणाऱ्या लोकांना करण्याचा हा प्रयत्न हा खरं तर केलेला आहे. त्यामुळे या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लोक आहेत आणि ते एकदम प्रामाणिक लोक आहेत. म्हणजे याच्यामध्ये आम्ही सर्वजण एका कुटुंबासारखं या कंपनीमध्ये काम करत असतो. 2 दिवसापूर्वी जेव्हा ही नोटीस आली तेव्हा एका पोल्ट्रीवर काम करणाऱ्या माझ्या कर्मचाऱ्यांनी मला फोन केला. त्याचा पगार असेल 22,000च्या आसपास. ते 4-5 लोक एकत्रित बसून मला स्पीकरवर फोन ठेवून बोलत होते की दादा, तुम्ही एका मोठ्या शक्तीच्या विरोधात कंपनीच्या आणि आमच्या कुटुंबाच्या हितासाठी लढत आहात. आम्हाला विनंती आपल्याला करायची आहे की ह्याला खर्च हा कोर्टात जाण्यासाठी आणि इतरहीसाठी खूप मोठा असेल. त्यामुळे तुम्ही जर आम्हाला आव्हान केलं तर आम्ही आमच्या 1 महिन्याचा पगार सुद्धा या कोर्ट केस आणि या सर्व गोष्टीसाठी द्यायला तयार आहोत. असे प्रामाणिक लोक या कंपनीमध्ये काम करतात आणि हे सर्व मराठी माणसं आहेत. आता याच्यावर बोलत असताना 8/3/2024 ला मला नोटीस आली. म्हणजे बारामती ॲग्रोला नोटीस आली, म्हणजे याचं प्रेस नोटच्या माध्यमातून आम्हाला कळालं. या प्रेस नोटकडे आपण जर बघितलं तर ही प्रेस नोटच चुकीची असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. याच्यामध्ये एकतर माझ्या आधी ज्या कारखान्याला प्रेस नोट आली होती, जरांडेश्वर नावाचा हा कारखाना आहे, त्याची प्रेस नोट इथं आहे. आणि हा बारामती ॲग्रो नावाचा जो कारखाना आहे आमचा, याची प्रेस नोट आहे. या दोन्ही प्रेस नोटचा अभ्यास केला